तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. त्यामध्ये आता आपण ठेचलेला लसूण घालूया. लसूण छान असं परतल्यावर कांदा घालूया. मी चिरलेला एक बारीक कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता कांदा छानसा परतल्यावर त्यामध्ये आपण एक टोमॅटो घालूया. टोमॅटो छान असं परतून द्यायचं. टोमॅटो छान असं परतलेलं आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये चिरलेला दोडका घालूया. दोडका छान असा परतून द्यायचा. परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद घालूया. थोडंसं हलवून घेऊया. मग त्यामध्ये मी सुहाना आणि अंबारी मसाला टाकलेला आहे व घरी बनवलेला काळा मसाला घातलेला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता. त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आपल्याला दोडका सुक्का बनवायचा आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे. त्याने चवीनुसार मीठ घालायचं. कोथिंबीर टाकूया. 5 मिनटं मी झाकून ठेवलं होतं, तर भाजी छान अशी शिजलेली आहे. तर आता आपण जेवायला घेऊया. खूप छान अशी भाजी झालेली आहे दोडक्याची. धन्यवाद.